चाहूंगा kindly request to all other players, please registration your name. You will get the chance to minimum base price 5,000 to जिस तरह से 5 लाख तक जो खिलाड़ी हम देखेंगे सिलेक्शन प्रोसेस में ऑक्शन में आप ले सकते हो और वहां से आपको एक बड़ा मंच यहां पर खेलने के लिए मिलेगा। स्ट्राइक पर बैटर मयूर पाटिल, नॉन स्ट्राइक पर बागेश और गेंदबाजी के लिए पहला ओवर लेकर सौरभ। गोलंदाज सौरभ आहे, स्ट्राइकला मयूर पाटिल, नॉन स्ट्राइकला बागेश। चला काउंटडाऊन स्टार्ट 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले। सौरभ गोलंदाजी करण्यासाठी सज्ज, स्ट्राइकला मयूर पाटील, शॉट सिली पॉइंट देखील आपण पाहतोय। नॉन स्ट्राइकला बागेश, साई जवानचा कर्णधार, टॉस जिंकून बॅटिंग, पहिला बॉल, पहिलाच बॉल पॉइंटला खेळायचा होता, चेंडू मिळत नाहीये, चेंडू आता यष्टीरक्षक याच्या हातामध्ये। गोलंदाज सौरभ आहे, पहिलाच बॉल निर्धाव, स्ट्राइकला मयूर पाटिल, नॉन स्ट्राइकला बागेश और पहिला ओव्हर लेकर गेंदबाज सौरभ। सौरभला आपण पाहतो, पुढचा बॉल आता मात्र जास्त आखूड आणि हा चौकार निश्चितपणे फुल टॉस नाही तर आखूड टप्प्याच्या चेंडूवर आघात करतोय, प्रहार करतोय, चेंडू सीमापार जातोय, खणखणीत दणदणीत चौकार। मयूर पाटीलला साई जवान या संघाचा आघाडीचा फलंदाज, मॅन फ्रॉम शिंपोली गाव, ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण पाहिलेला आहे शिंपोली गावसाठी ज्या पद्धतीने खेळणारा क्रिकेटर आणि त्याला आपण ओपनिंग करताना पाहतोय। पुढचा बॉल आता मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल, चेंडू पंचांचा इशारा, विशाल नाईक सर वाईड, अवांतर धाव, एका अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकते, एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। टोटल स्कोर प्रियम 5 धावसंख्या। तुषार दवंगे सरांचं देखील डीडी स्पोर्ट्स आपलं हार्दिक स्वागत। आता मात्र संधी मात्र नाही, ज्या पद्धतीने एक धाव पूर्ण केली आणि निश्चितपणे मयूर पाटीलने मारलेला हा फटका आपण पाहिला आणि एका धावेने धावसंख्या टोटल आपल्याला पाहायला मिळते 6 धावा। तुषार दवंगे यांचं देखील आम्ही नॉर्थ मुंबई रॉयल लीग मॉन्सून कप 2025च्या पहिल्या पर्वामध्ये हार्दिक स्वागत करतोय। दुपारचं सत्र, गोलंदाज सज्ज होते, षटकारी पुढचा चेंडू आता मात्र ऑफ कटर, पुन्हा एकदा छान पद्धतीने रनआउटची संधी होती। शॉर्ट सिली मिड ऑफ पॉइंटचा खेळाडू का होता हे दाखवून दिलंय, संधी निश्चितपणे होती। मला वाटतं बंटी विकेट कीपर आहे, तुषार शिंदे। तुषार शिंदे उर्फ बंटी विकेट कीपरला मगाशी आपण करण चव्हाणला पाहिले, काय किपिंग केले। अनुराग पांडेचे बॉल, आशिषचे बॉल, पुढचा बॉल आता मात्र पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, ऑफ कटर, स्लोअर वन टाकला होता ऑफ कटर। मयूर पाटीलने बॅकफुटला जाऊन पवित्रा घेतला होता ऑन साईडला, ज्या प्रकारचा त्याचा उभा राहण्याचा पवित्रा होता आणि धावसंख्या टोटल पुढे सरकते। या पहिल्या ओव्हरमध्ये प्रियम आमचे स्कोरर आम्हाला निश्चितपणे या ठिकाणी कळवत आहेत। एकूण धावसंख्या 8 धावा, 5 बॉल, 1 टू गो, 4 चेंडू 6 वर खेळतोय। आता बागेश डावखुरा बॅटर आणि चांगला चेंडू यष्टीरक्षण बंटीच्या हातामध्ये, षटक क्रमांक पहिला समाप्त होतोय। धावसंख्या 8 आफ्टर फर्स्ट ओवर कंप्लीटेड। कपिल, बहुत बढ़िया गेंदबाजी कपिल ने की थी। तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या साई जवान संघाची 8। आज पहिल्या मॅच मध्ये आज आपण पाहिलं 33 धावांचं लक्ष्य होतं, ज्यावेळेस विनायक जाधव मित्र परिवाराने विजय संपादन केला। सर्वात लोएस्ट स्कोर आपण 18 डिफेंड करताना पाहिली, 17 धावा सिद्धेश्वर बॉयज आणि तोच संघ ग्रुप ए मधून क्वालिफाय झाला। गोलंदाजीसाठी येतोय जिशान खान, एक्सप्रेस, मालाड एक्सप्रेस। जिशान खानला आपण नेहमीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहिलेले, व्यावसायिक क्रिकेट, टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच आपण या खेळाडूला पाहिलेला आहे। मालाड एक्सप्रेस म्हणून ओळख, आनंदवाडीची स्पर्धा असेल, आनंदवाडीच्या स्पर्धा, त्याचप्रमाणे देवगड आनंदवाडी नंतर आपण जर पाहिलं तर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, नॉर्थ स्टार चषक, राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी, पहिल्या ग्रेटर मुंबई प्रीमियर लीगचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची ओळख असा जिशान खान, मॅन फ्रॉम कुरार विलेज, मालाड एक्सप्रेस नावाने ओळखीचा।
सागर पुरोहितजी या ठिकाणी उपस्थित आहेत. गौरवजी आपलं देखील हार्दिक स्वागत. जे व्यासपीठावर उपस्थित आहेत तुषार दवंगेजी TD स्पोर्ट्स, मगाशी रोहन गुप्तेबद्दल आपण बोललो, हे देखील असे खेळाडू आहेत जे एकत्र क्रिकेट टेनिस क्रिकेटचं आपण पाहिल्याने नेहमीच तुषार दवंगे सरांनी मुंबईचं क्रिकेट नाही महाराष्ट्राचं क्रिकेट पुढे कसं गेलं पाहिजे यासाठी वेगवेगळे व्हिडिओज आपण त्यांचे पाहिले आहेत. पुढचा बॉल आता मात्र मयूरने समोर खेळलेला आहे आणि जिशानच्या बॉलवर मयूरने अजून एक धाव संपादन केलेली आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 9. स्ट्राईकला डावखुरा बॅटर संघाचा कर्णधार साई जवान संघाचा बागेश, आणि बागेश बघूया जिशान समोर कशा पद्धतीने सामोरं जाईल. जयेश मावळे ज्याला आपण पाहतोय शॉट सिली मिड ऑफला कॅचिंग पोझिशनमध्ये ओव्हर द विकेट जलद गतीने जिशान. आता मात्र पाहिलं होतं ऑफ स्टंप शफल केलं होतं आणि म्हणून कुठल्याही प्रकारे पंचांचा इशारा नाही आहे. मनोज गोडेकर सर उर्फ मॉन्टी यांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. स्ट्रायकर एंडला विशाल नाईक सर, कोटदेव या संघासाठी, भाईंदर या संघासाठी ज्या पद्धतीने यांनी योगदान दिलेलं आहे. उदेव संघ आणि या संघासाठी कित्येक खेळाडू नवघर भाईंदर या परिसरामध्ये ज्यांनी उत्कृष्ट टेनिस क्रिकेट खेळलेले आहेत, उत्कृष्ट बॉक्स क्रिकेट खेळले आणि त्यानंतर एक लेदर क्रिकेटमध्ये देखील खूप चांगली भूमिका नवनवीन खेळाडूंना तयार करण्यासाठी आपण ज्यांना पाहिलं आहे असे या ठिकाणी स्ट्रायकर एंडला विशाल नाईक सर. आमच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा पूर्ण महाराष्ट्र भारतभर त्यांनी केलेल्या आहेत. पुढचा बॉल जिशान यांचा. आता मात्र लिडिंग आहे तुषार आहेत बंटी, मात्र निश्चितपणे थोडंसं पाय बाहेर असतं तर कदाचित या ठिकाणी संधी मिळाली असती बंटीला रनआउट करण्याची, कारण बागेश याला थोडंसं चेक केलं जात आहे. ज्या प्रकारचा टप्पा, दुसऱ्या बाजूला मयूर चांगली बॅटिंग करतोय, 5 बॉल 7 धावांवर खेळतोय. बागेश 4 बॉल 1 वर खेळतोय, एकूण धावसंख्या 9. षटक क्रमांक 2 सुरू आहे. पुढचा बॉल जिशान, आणि आता नाही ज्या पद्धतीने उंच खेळलेला फटका होता मात्र ते डिस्टन्स क्लिअर करू शकला नाही. ऑन साईडला 1 धाव. मग अशी जसं आपण अनुराग पांडेला पाहिलं की पॉपिंगच्या जोडल्यानंतर जो जोर लावतो त्या पद्धतीने जिशान देखील एक जोर लावतो आपल्या खांद्याचा वापर. मात्र जेव्हा तुम्ही जास्त जलद गतीने गोलंदाजी करता तेव्हा तुमचं कंट्रोल किती आहे हे देखील महत्त्वाचं आहे. इम्रान मलिकला आपण पाहिलं ज्या पद्धतीने सनरायझर हैदराबादसाठी IPL मध्ये खेळले, भारतासाठी त्यांना संधी देण्यात आली, मात्र तो कंट्रोल आवश्यक असतो आणि जिशान सज्ज होते. आता मात्र राऊंड विकेट संधी मिळाली आणि तोच आपला टेनिसचा फटका खेळायला गेले. मयूर पाटील बॅटचा जो बॅकलिफ्ट होती, फ्लो होता बॅटचा पूर्ण वरती गेला, त्यामुळे बॉल त्या बॅट बरोबरच वरती नेटला लागला आणि म्हणूनच अशा प्रकारच्या बॉलिंगवर तुम्हाला ते कंट्रोल ॲडजस्टमेंट स्ट्रोक खेळावे लागणार आहेत. सिलेक्टर कमिटी देखील उमेश मांजरेकर सर, जयेश दादरकर सर, भरत वाघेला सर देखील पाहत आहेत. सिलेक्शन प्रोसेसमध्ये मयूरने मारलेला फटका रनआउटची संधी मिळणार, मात्र नॉन स्ट्रायकर एंडला संधी होती. स्ट्रायकर एंडला ट्राय करायला गेले उमेश मांजरेकर सर यांना आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटचे आमचे डॉन ब्रॅडमन महानायक, आणि 2 ओव्हरनंतर धावसंख्या 12. मयूर खेळतोय 6 चेंडू 8 वर, 6 चेंडू 3 वर बागेश खेळतोय. आणि आता बघूया बंटी त्याचप्रमाणे जयेश कोणाला संधी देतात, कारण अजून एक खेळाडू आहे बघा. हे खेळाडू जे पठाणवाडी क्रिकेट लीग, पठाणवाडी प्रीमियर लीगमध्ये देखील खेळलेले आहेत. स्पोर्ट वोटच्या माध्यमातून जे लाईव्ह टेलिकास्ट पाहणाऱ्या सर्व आमच्या क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आपल्या सर्व मित्रांना सांगा की रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता. नॉर्थ मुंबई रॉयल लीग खेळण्याची तुम्हाला संधी आहे. 25 नाही तर 50 लाखाची बक्षिसं या स्पर्धेमध्ये दिली. धावसंख्या 12. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर सिरीजसाठी आहे आणि कमीत कमी 5,000 पासून तुम्हाला ती पारितोषिकं दिली जाणार, जी वैयक्तिक पारितोषिकं असणार आहेत. जसं उद्घाटनासमयी ज्यावेळेस या ठिकाणी जनसेवक कॉन्सेप्ट क्रिएटर ही संकल्पना ज्यांचे आदरणीय गोपाळ शेट्टी साहेबांनी सांगितलं, ज्या प्रकारे आपण कबड्डीमध्ये वैयक्तिक पारितोषिकं दिली 500-500 प्रत्येक खेळाडूला, त्याप्रमाणे आपल्या नॉर्थ मुंबईमधल्या खेळाडूंसाठी एक नवीन व्यासपीठ येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला IPLच्या पद्धतीने खेळणार आहोत. आणि बॉल पूर्णतः चेंडूच्या लाईनमध्येच नव्हता आणि त्या चेंडूला ऑन साईडला खेळायला गेले आणि यश मिळालेलं आहे. यशला, खेळाडूचं नाव आहे यश, गोलंदाज आहे यश, मिळवतो यश आणि सफलता यशला मिलते. तो पहली कामयाबी यहाँ पर सफलता अर्जित करते हुए गेंदबाज यश और मयूर पाटिल ओपनिंग बैटर बैक टू द पेविलियन. नए बैटर अब आएंगे.
इस खिलाड़ी की भी अलग पहचान साई जवान के लिए। ये खिलाड़ी हम देखेंगे। बैटर नेम, बैट्समैन नेम प्लीज। साई जवान का एक्स्ट्रा खिलाड़ी नहीं है। पवन, पवन जोरे और एक कमाल के खिलाड़ी। देखिए पवन से भी उम्मीद रहेगी, लेकिन देखेंगे किस तरह से यश इस ओवर में गेंदबाजी करेंगे। पवन को यश की गेंद और ऑन दी अप खेलना चाहते थे, लेकिन जब तक कि वहां पर तुषार बंटी फील्ड करेंगे। 1 रन मुकम्मल, 1 रन का इजाफा। इस 1 रन के साथ अब स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 13 रन। गेंदबाज यश, यश पूर्ण नाव आम्हाला सांगायचं है। यश नहीं, पवन जोरे सांगितले। यश से पूर्ण नाम, यश का पूरा नाम बताइए, क्योंकि अभी देखिए इसके पहले मनन भट्ट और जिस तरह से मनन बिजलानी थे, तो ये भी बात सिलेक्टर यहाँ पर गौर कर रहे हैं कि, और अपील डायरेक्ट हिट। बहुत ही लेजी वहां पर साई जवान के कप्तान बागेश रहे। ऐसे लग रहा था कि वो पॉपिंग क्रीज में आसानी के साथ पहुंच सकते हैं, लेकिन थोड़ा लेट किया और लेजी अटेम्प्ट था और रन आउट होकर अब पैवेलियन में लौटते हुए। इसी तरह से जो डायरेक्ट हिट किया था उसका नाम तुषार बंटी। डायरेक्ट हिट कोणी केला? बॉल आहे यश। यशचं पूर्ण नाव कळलं तर बरं होईल। परमार, यश परमार लिहा, कारण सिलेक्टर जे आहेत त्यांच्यासाठी हे नाव फार महत्त्वाचं आहे। यश परमार असेल तुमचं पूर्ण नाव, कारण एकाच नावाची कित्येक मुलं खेळणार आहेत या स्पर्धेमध्ये। जसं मगाशी मनन भट्ट, मनन बिजलानी यांना आपण पाहिलं, तसं आत्ता देखील यशला आपण पाहतोय। चांगली गोलंदाजी आणि आता नवीन फलंदाज येतोय गौरांग वाकडे उर्फ मिलू। मिलूसाठी बघूया। स्ट्राईकला पवन आहे आणि यशचा पुढचा चेंडू पवनसाठी। पहिल्यांदा ऑफ स्टंप शफल केलं होतं, ज्या प्रकारे थोडा वाकून उभा होता पवन जोरे। तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी यश, जयेशला आपण पाहतोय जो कव्हरला उभा आहे कॅचिंग पोझिशनमध्ये। शॉट मिड विकेटला आपण या ठिकाणी पाहतोय, ज्यांनी सुरुवात छान केली होती तो म्हणजे सौरभ। यष्टीरक्षक तुषार आहे, त्यानंतर पॉईंटला स्वतः जिशान आहे। समोर देखील आपण पाहतोय जे सर्व खेळाडू आपल्याला कुरार, विलेज, मालाड, पठाणवाडी या परिसरातील पाहायला मिळत आहेत। ऑलस्टार्सकडून पुढचा बॉल ऑन दी अप खेळलेले आहेत। बदनाईदा रनआउटची संधी आणि आता देखील पंचांचा इशारा येते। मात्र ज्या प्रकारे 1 बाउन्स होऊन नंतर स्टंपवर बॉल लागला, डायरेक्ट हिट लागला असता कदाचित संधी मिळू शकली असती। आणि विशाल नाईक सर आपल्याला प्रमुख पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत। त्यामुळे पवनला मिळालेले 1 धाव आणि एकूण धावसंख्या टोटल स्कोर 14-14। स्ट्राईकला गौरांग वाकडे, गौरांग वाकडे बॅटिंगला आलेला आहे, मिलू नावाने प्रसिद्ध। तर गौरांग स्ट्राईकला, गोलंदाज यश, धावसंख्या 14। तिसऱ्या षटकाची पुढचा चेंडू। बॅटची एज घेऊन तुषार बंटी तयार आहेत। कुठल्या प्रकारची धाव मिळू शकणार नाहीये। अजून एक चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय, निर्धाव। एक धाव महत्त्वाची आहे, एक धावेचं वेगळं वैशिष्ट्य आहे, कारण टर्फ क्रिकेट जेव्हा खेळतात तेव्हा निश्चितपणे एक धाव फार महत्त्वाची ठरते। कॅल्क्युलेशन करावं लागेल गौरांगला, देखील कॅल्क्युलेशन करावं लागेल पवनला, आणि तीच गोलंदाजीमध्ये कॅल्क्युलेशन करावं लागेल यश परमारला। आखोटाप्याचा चेंडू पूल करायला गेले आणि विकेट गमावली। काही गरज नव्हती, मागे बॉल लागला, सरळ हातात आला आणि क्रीज सोडून धावायला गेले। गौरांग सारखा एक मोठा खेळाडू बाद होतोय। तुषार शिंदे उर्फ बंटी, तुषार शिंदेला मिळालेलं यश, अजून एक यशला मिळालेलं यश या ओव्हरमध्ये। धावसंख्या 14वर, बघा 13-14वरच विकेट जात आहेत। कुठेतरी बागेश बाद झाला, त्यानंतर आता पुन्हा एकदा चूक झाली आणि गौरांग परतलेला आहे। नक्कीच सर, आणि आता गौरांग परतल्यानंतर आपण पाहतोय अनिल बोधे आता आलेला आहे मैदानाच्या। चारकोपचा हा देखील एक दर्जेदार असा खेळाडू आपण पाहतोय। आणि मला वाटतं सर गौरांगला बॅटचं कनेक्शन झाल्यानंतर त्याला कळलंच नाही की बॉल गेला कुठे, आणि त्याचमुळे तो स्टेप आउट झाला आणि त्यानंतर उर्वरित जे काम होतं तुषारने पूर्ण देखील केलं। तर आपण जी आता गोलंदाजी करणारा संघ पाहतोय तो नक्कीच जिशान यांच्या मार्फत हा बांधलेला संघ आहे। 3 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा झालेल्या आहेत। जिशान आलाय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आणि अनिल नवीन फलंदाज म्हणून आता मैदानाच्या आत आलेला आहे। नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याला आपण पाहतोय आणि त्यासोबतच पवन देखील फलंदाजीसाठी आहे। 2 चेंडूंमध्ये 2 धावा त्याने देखील केल्या आहेत। पण पुन्हा एकदा जिशानकडे आपण वळूया बॉलिंग मार्कवर। पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि अगदी एक सोपा आणि सहज झेल देऊन परतावं लागतंय पवन याला। जिशान याची पहिल्या चेंडूवर पहिला धक्का लावतोय, तो म्हणजे फलंदाजी करणाऱ्या टीमला साई जवान संघ आपण पाहतोय फलंदाजी करत असताना।
स्वप्नील यांनी नक्कीच तो झेल पूर्ण केला होता. आपण पाहिला अगदी सहजरित्या तो झेल पूर्ण करत असताना अजून एक फलंदाज परत तो म्हणजे पवेलियनच्या दिशेने आणि जिशान याची अगदी दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय. स्वप्नील शिंदेच्या हातात तो झेल जाऊन विसावला होता आणि जिशानला मिळालेली ही पहिली सफलता आपण पाहतोय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत शुभम पाष्टे आलाय. हा देखील अजून एक दर्जेदार असा फलंदाज आणि आज आपण पाहत आहात नॉर्थ मुंबई मॉन्सून कप आणि मॉन्सून कप असताना नक्कीच सर्वच खेळाडू सज्ज झालेले आहेत ते म्हणजे NMRL साठी. पण त्याआधी नक्कीच ही सराव शिबिर देखील आपण म्हणू शकतो. सिलेक्टर्ससाठी देखील ही पर्वणी आहे. चांगल्यातले चांगले खेळाडू ते नक्कीच आपल्या डोळ्यातून नक्कीच पाहतील. यावेळेला अगदी जोर कस मारा कट करायचा प्रयत्न केला होता फलंदाजाने पण बॉलची गती बॉलचा वेग याच्यामध्ये बीट होत आहेत आणि अजून एक डॉट बॉल कंप्लीट होतोय. आता जिशान याची वारंवार दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय. कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट अगदी प्रोफेशनल लेवलवर खेळणारा हा खेळाडू मलाड या परिसरातील मलाड एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच हा जिशान गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला फक्त हलक्या हाताने खेळून काढलाय पॉइंटच्या दिशेने. जोपर्यंत बॉल गॅदर होईल एक धावा सहजरित्या पूर्ण. पुन्हा एकदा आपण वळूया मॅचकडे ज्या ठिकाणी आता स्कोर जाऊन पोहोचलेला आहे तो म्हणजे 15 धावांवर. 4 गडी बाद जरी झालेले असले तरी अजून चांगला फलंदाज अनिल हा देखील मैदानात आहे. जिशान नक्कीच वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. 5 धावा खर्च केलेले आहेत. यावेळेला पुन्हा एकदा बिलकुल अगदी हलक्या हाताने टक केलेला हा चेंडू. एक धाव तर पूर्ण होईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का तर नाही कारण त्याआधी बॉल गॅदर करून फेकी देखील झालेली आहे आणि या एका धाव्याखेरीज आता स्कोर बोर्ड पुढे सरकतोय तो म्हणजे 16 धावांवर. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत ज्यात काहीसे चांगले मोठे फटके खेळण्याचा मनसुबा असेल फलंदाज शुभम पाष्टे याचा देखील. पण त्याच्या समोर एक कडवं आवाहन ते आहे ते म्हणजे जिशान याचं. ऑल स्टार बॉईज या नावाने आज संघ हा मैदानात उतरलेला आपण पाहतोय. यावेळेला अजून एक चांगला चेंडू स्टंप आउट करण्याचा प्रयत्न होता पण बॅट्समन अगदी सेफ आहे हेच कळवत असताना आमचे दोन्ही पंच आणि स्कोर अजूनही 16 धावांवर स्थिर. आपण नक्कीच पाहत आहात नॉर्थ मुंबई मॉन्सून कप. नक्कीच कॉन्सेप्ट क्रिएटर जनसेवक श्री गोपाळ शेट्टी साहेबांच्या मार्फत एकंदरीत पूर्णच कॉन्सेप्च्युअलायझेशन आपण पाहतोय आणि या सकाळपासून जर पाहिलं तर अगदी दर्जेदार क्रिकेटचा खेळ आज या मैदानात आपण पाहत आहात आणि या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण देखील पोस्ट 1 या यूट्यूब वाहिनीवर आपण पाहू शकता. पुन्हा एकदा वळूया मॅचकडे. शेवटचा चेंडू यावेळेला व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. चुकीचा हा थ्रो आणि त्याचमुळे एक धाव पूर्ण होईल आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 17. 4 गडी बाद आणि आता शेवटचं मला वाटतं एक षटक शिल्लक असेल मैदानाच्या आत. जिशान यांनी या चेंडूवर नक्कीच एक व्हेरिएशन दाखवलं होतं. युजली जो लेफ्ट हँडेड गोलंदाज आपण पाहतो तो टप्पा पडल्यानंतर त्याचा बॉल राईटी बॅट्समनसाठी बाहेरच्या दिशेने निघून जात असतो पण यावेळेला आत आणलेला हा बॉल आपण पाहिला. त्यावर बॅट्समन बीट देखील झाले. रनआउटची देखील संधी होती पण चुकीच्या दिशेने थ्रो आणि त्याचमुळे एक धाव देखील कंप्लीट. थोडं स्पीडअप करायचंय प्लीज ऑल स्टार्स मलाड. धावसंख्या 16 धावा 16. 17 धावा लगावल्या गेल्यात. 17 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहतो. जिशान यांनी आपल्या हातातील नक्कीच 2 षटकं हाताळली आणि 2 षटकांना खेळे 7 धावा खर्च करीत असताना एक गडी देखील त्यांनी त्याच्या नावावर केलेला आहे आणि अजूनही मैदानाच्या आत 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि शुभम आणि अनिल 2 फलंदाज उपलब्ध. यावेळेला अगदी जोरदार मारा शरीरभेदी मारा आपण पाहिला. शॉर्ट ऑफ गुणलेन पद्धतीचा चेंडू होता पण त्यावर मोठा फटका काही खेळण्यात यश आला नाही. लेग बायचा इशारा येतोय पंचांकडून. पंच विशाल नाईक मेन पंचांच्या रूपात तर मॉन्टी घोडेकर आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. आता गोलंदाज देखील अनिल आणि फलंदाज देखील अनिल. अनिल वर्सेस अनिल असा हा सामना असणार आहे. कॅचिंग कव्हर्सला देखील एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. यावेळेला डिलिव्हरी अगदी परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहतोय. शॉर्ट बॉल हाताळला होता आणि परफेक्ट पिचिंग आणि परफेक्ट वेग देखील आपण पाहिला. अजून एक डॉट बॉल.
चांगली गोलंदाजी या स्लॉग ओव्हर्स मध्ये आपण पाहतोय अनिल याची. पण फलंदाज अनिल हा देखील मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. नवयुवक चषकामध्ये देखील ज्यांनी दर्जेदार फलंदाजी आपल्या नावावर केली होती तोच अनिल. यावेळेला बॅटची आतली कड आणि प्लेड ऑन झालेले आहेत. अनदर वन बाइट्स द डस्ट आणि अनिल बोधे यांना जावं लागतंय ते म्हणजे पुन्हा एकदा पवेलियनच्या दिशेने. शेवटच्या षटकातील शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. यस आणि त्यानंतर जिशान भाई इस इनिंग के बाद आपके पूरी टीम को लेकर आपको टर्फ के अंदर ही रहना है. फोटो सेशन होगा और उसके बाद आपको बाहर आना है प्लीज. थैंक यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आत अक्षय चौहान. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि या 3 चेंडूंमध्ये जर एक मोठा फटका आला तर मला वाटतं एक चांगल्या टोटल पर्यंत जाऊन पोहोचतील. अक्षय आता नक्कीच फलंदाजीसाठी आलेला आहे. कॅचिंग कव्हर्सला एक खेळाडू अगदी समोर त्याच्या तटस्थ उभा असताना आपण पाहतोय. यावेळेला कट करायचा प्रयास होता आणि अजून एक डॉट बॉल. म्हणजेच काय तर स्कोर बोर्ड त्याच ठिकाणी अजूनही थांबलेला. शेवटचे आता 2 बॉल शेष असतील पहिल्या डावातील. एकंदरीत आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी करताना दिसलाय तो म्हणजे ऑल स्टार्स मलाडचा संघ. जिशान याच्या नेतृत्वाखाली हे सर्वच खेळाडू आज या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत. आता शेवटचे 2 चेंडू स्कोर अजूनही 18 धावांवर स्थिर. यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर निघून जाणारा हा चेंडू आणि यावेळेला अक्षयला नक्कीच आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागत आहे. बलिदान दिलेलं आहे ते म्हणजे आपल्याच खेळाडूकरिता. अजून एक विकेट डाऊन म्हणजे स्कोर 18 धावा 6 गडी बाद. अतिरिक्त धाव आपण पाहिली जरूर पण अक्षय चव्हाण याला परतावं लागलं ते म्हणजे पवेलियनच्या दिशेने. चंदन यादव उर्फ गोलू नक्कीच एक हर हुन्नरी असा हा देखील एक ऑलराऊंडर खेळाडू आपण पाहतो त्याला. शिंपोली या विभागात नक्कीच दर्जेदार खेळी त्याची देखील आपण पाहिलेली आहे. आणि अजूनही पहिल्या डावातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. आतापर्यंत अनिल याची चांगली गोलंदाजी. 1 धाव आतापर्यंत त्यांनी खर्च केलेला आहे. यावेळेला फटका तर चांगला होता पण या टर्फ क्रिकेटच्या अनुषंगाने धाव मिळेल ती फक्त 1 आणि अशा रूपाने अजून एक फलंदाज धावचीत. जर आपण पाहिलं तर ओपन ग्राउंडच्या हिशोबाने हा फटका अगदी चांगला होता. ही हॅड प्लेड इट इनटू द वी बट टर्फ मध्ये खेळत असताना नक्कीच बॉल वरच्या नेटला आदळला आणि या धावबादच्या रूपात परतावं लागलं ते म्हणजे फलंदाजाला. स्कोर जर आपण पाहिला तर 19 धावांवर जाऊन पोहोचलेला आहे. 6 गडी बाद झालेले आहेत आणि आता नवीन फलंदाज आहे तो म्हणजे अंकित चौहान. तुषार याच्याकडून आतापर्यंत यशांच्या मागे अगदी दर्जेदार कामगिरी आपण पाहतोय. शेवटचा 1 बॉल आणि 1 चेंडू फेस करण्यासाठी मैदानाच्या आत आलाय तो म्हणजे अंकित. शेवटचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवर सुद्धा फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट अशा रूपात षटकांची होते समाप्ती आणि एकंदरीत 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 19 धावा आणि 20 धावांचं लक्ष्य असेल. टीम ऑल स्टार्स आपको टर्फ के अंदर ही रहना है. फोटो शूट आपका किया जाएगा और उसके बाद सेकेंड इनिंग्स को हम करेंगे शुरुआत. आपली फोटोग्राफर टीम सुद्धा मैदानाच्या आत पोहोचलेली आहे. तर मी विनंती करेन ऑल स्टार्स टीम मलाड जिशान खान आणि त्यांची पूर्ण संघ आपण पाहतोय मैदानाच्या. आपल्यासोबत तुषार दवांगे दादांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. काय दर्जेदार सिरीज त्यांची आपण युट्यूबवर पाहत होतो आणि मी रिक्वेस्ट करीन सरांना की अजून अशा सिरीज येत राहू द्या सर. व्हेरी इंटरेस्टिंग टू वॉच. आपण पाहतोय फोटोशूट ऑल स्टार्स मलाड या संघाचा आणि दुसऱ्या धावात जेव्हा आपण सुरुवात करू तेव्हा 20 धावांचा पाठलाग करताना आपण पाहणार आहोत ऑल स्टार्स मलाड या संघाला. एकवीस धावांचं लक्ष असणार आहे. 21 तरी नक्की साई जवान संघ देखील आता सज्ज होतोय तो म्हणजे फोटोशूट करिता. या देखील सर्व बाबींकडे लक्ष दिलेलं आहे ते म्हणजे NMRL च्या पूर्णच कमिटीने आणि त्यासोबतच लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहू शकता फोर्स 1 या YouTube
चॅनलवर नक्कीच सकाळपासून सर्वच कॅमेरामॅन सुद्धा अगदी सज्ज आणि तटस्थ आहेत तुमच्यापर्यंत अगदी नीट अँड क्लिअर प्रक्षेपण पोहोचवण्यापर्यंत. आणि आपण जर आता पाहिलं तर 21 धावांची गरज असेल आणि ऑल स्टार्स मलाड संघांना विनंती असेल आपल्या आघाडीचे 2 फलंदाज पाठवा मैदानाच्या आत आणि 1 अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉम्बॉक्समध्ये. चला साई जवान प्लीज आपली फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे लगेच. चला तर पुढील 2 टीम पोईसरचा महाराजा आणि क्रिकेट लवर्स दोन्हीही कर्णधार आमच्या कॉम्बॉक्स पर्यंत यायचंय. कर्णधार माझ्यापर्यंत जर तुमचा आवाज पोहोचत असेल तर आपल्याला तयारीत राहायचं आहे कारण या 1 मॅच नंतर आपली मॅच असणार आहे. 21 धावांचं लक्ष आपण पाहतोय आता रचलं गेलेलं आहे ते म्हणजे साई जवान या संघाने आणि त्याचा पाठलाग कशा प्रकारे करतील ऑल स्टार्स मलाड हे पाहणं फार उत्कृष्ट असेल. नक्कीच आपण जर कॉम्बॉक्सकडे लक्ष दिलात तर प्रियम आहेत जे मॅन्युअल स्कोरिंग करता आहेत आणि त्यासोबतच विवेक ज्याला आपण ऑनलाईन स्कोरिंग करताना पाहतोय अगदी टॉप नॉच कामगिरी त्यांची देखील आपण पाहतो. आणि त्यासोबतच कॉम्बॉक्समध्ये एक लेजंड कॉमेंटेटर आणि क्रिकेटिंग एन्सायक्लोपीडिया म्हणजे राजेश कोळे साहेबांना देखील आपण त्यांचा आवाज ऐकतोय सरांचा आज सकाळपासूनच. आणि आपण पाहत आहात आणि अनुभवत आहात नॉर्थ मुंबई मॉन्सून कप ज्यामधील आता पुढील डावाला आता सुरुवात होईल ज्या ठिकाणी 21 धावांचा पाठलाग करायचा आहे 30 चेंडूंमध्ये. आणि आज सकाळपासून जर आपण पाहिलं तर अगदी दर्जेदार सामने होत आहेत. चला ऑल स्टार्स आपल्या आघाडीचे 2 फलंदाज पोहोचवायचे प्लीज. आपण पाहतोय आता आघाडीचे 2 फलंदाज पोहोचलेले आहेत मैदानाच्या आत. एका बाजूला असतील राज गोठणकर श्रवण आणि राज अशी जोडी आता मैदानाच्या आत पोहोचलेली आहे. राज गोटणकर हा देखील एक हरहुन्नरी आणि दर्जेदार असा खेळाडू. कित्येक वर्ष या खेळाडूने देखील प्रोफेशनल लेवलवर टेनिस बॉल क्रिकेट खेळलेला आहे तर त्याच्याकडे सुद्धा एक भरपूर असा अनुभव आपण पाहणार आहोत. आणि आता या 21 धावा कशा चेस होत आहेत की त्याला चेस करण्यापासून रोखलं जाईल हे बघण्याला फारच दिलचस्प असणार आहे. मॉन्टी सरांचे ऑफिशियल कॉल आल्यानंतर लगेचच आपण सुरुवात करणार आहोत या दुसऱ्या डावाला. ऑन स्ट्राईक आहे राज गोठणकर आणि श्रवण आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. ऑफिशियल कॉल आलेला आहे पंचांच्या मार्फत. विशाल आणि मॉन्टी सर दोन्हीही सकाळपासून अगदी तटस्थ उभे मैदानाच्या आत. क्लिअर आणि क्रिस्प डिसिजन्स देखील. शुभम पास्टेल आपण पाहणार आहोत पहिलं षटक हाताळत असताना. आणि याआधी जर आपण पाहिलं तर 18 धावा देखील चेस झाल्या नव्हत्या. म्हणजेच काय दर्जा तुमच्याकडे जर 4 गोलंदाज उत्तम दर्जाचे असले तर तुम्ही एक लो स्कोरिंग टोटल देखील डिफेंड करू शकता. पहिला चेंडू राज याला भिरकवायचा होता त्याच्या ट्रेडमार्क पद्धतीने पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि त्याचमुळे हा येतोय डॉट बॉल. आणि फक्त डॉट बॉल्स आणि विकेट तुम्हाला या सामन्यामध्ये वरचढ ठरवू शकतात हे आज सकाळपासून आपण पाहिलेलं आहे. राजसाठी शुभम याचा पहिला चेंडू होता तो म्हणजे डॉट. पुन्हा एकदा शुभम सज्ज राज करिता. यावेळेला भिरकावून तर लावलेला आहे पण त्या ठिकाणी भाग्येश टीमचा कर्णधार उपलब्ध आहे आणि 1 धाव फक्त ऍड होईल. आणि अशा प्रकारे आता स्कोर बोर्डचा श्री गणेशा देखील झालेला आहे तो म्हणजे ऑल स्टार्स मलाड या संघाकरिता. आता नवीन फलंदाज येतो स्ट्रायकिंग एंडला तो म्हणजे श्रवण. पहिला चेंडू नक्कीच मोठ्या फटक्यात परिवर्तित करायचं होतं पण बॅटची बाहेरची कळ लागून बॉल निघून गेला तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या मागे. अजून 1 धाव ऍड होईल टीमच्या स्कोर बोर्ड मध्ये. आणि अशा रूपाने आता धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 2 धावा बिनगडी बाद. गोलंदाज आपण पाहतोय शुभम. काय दर्जेदार गोलंदाजी त्याची आतापर्यंत. ज्या रूपाने पहिलं षटक हाताळायला हवं त्याच दिशेने तो मार्गस्थ देखील झालाय. यावेळेला अजून एक चांगला फटका पण नक्कीच खालच्या बाजूने निघून चाललाय. ग्राउंडेड. 1 रन अजून ऍड होईल टीमच्या स्कोर बोर्ड मध्ये. भाग्येश जोपर्यंत बॉल गॅदर करेल 1 धाव सहजरित्या कंप्लीट करतायत दोन्हीही फलंदाज तो म्हणजे राज आणि श्रवण.
राज गोठणकर आणि श्रवण अशी ही जोडी मैदानाच्या आत आपण पाहतोय. प्रारंभिक जोडी ज्याला म्हटलं जातं, ओपनिंग पेअर मैदानाच्या आत. शुभम याचा अजून एक चांगला चेंडू जाऊन आदळतो तो म्हणजे थेट नेट्सला. लेट्स वेट फॉर द अंपायर्स डिसिजन. येस, एक धाव आता नक्कीच ऍड केली जाईल ती म्हणजे स्कोर बोर्ड मध्ये. मॉन्टी सर, एक रन आहे ना, का डिक्लेअर्ड आहे? ओके, तर एक रन आहे. जर बॉल त्या नेटमध्ये अडकला तर नक्कीच आपण डिक्लेरेशनच्या स्वरूपात ती धाव ऍड करू, पण यावेळेला चेंडू बाहेर होता बराच आणि त्याचमुळे मॉन्टी सर कळवत आहेत की इट इज अ फेअर रन, नो डिक्लेरेशन. शुभम पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्याकरिता. यावेळेला वेग वाढवण्याच्या प्रयत्नात लेग स्टंपच्या बराच बाहेर ड्रिफ्ट होतोय आणि त्याचमुळे अजून एक धाव आता ऍड होईल आणि स्कोर जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 5 धावांवर. 18 धावांची गरज असताना पहिल्या षटकात तुम्ही 5 धावा कंप्लीट देखील केलेल्या आहात आणि पाहूया कशा रूपाने यापुढील मॅच पुढे नेतायत ते म्हणजे राज आणि श्रवण. टार्गेट जर आपण पाहिलं तर नक्कीच 21 धावा. आपण पाहत आहात आणि अनुभवत आहात नॉर्थ मुंबई मॉन्सून कप मंचावर देखील आपले सर्वच मान्यवर आज सकाळपासूनच या खेळाचा आनंद घेत आहेत आणि त्यासोबतच आता शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल शुभम याच्या षटकातील, त्याचा सामना करेल तो म्हणजे राज गोठणकर. यावेळेला पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बऱ्याच बाहेर पंच वळतील आमच्याकडे आणि कळवतील इट इज अ व्हाईट बॉल. आता नक्कीच शुभम कुठे ना कुठे थोडीशी लाईन आणि लेंथ पासून भरकटलेला दिसतोय, कारण 2 अतिरिक्त धावा त्यांनी खर्च देखील केले आहेत आणि यावेळेला दर्जेदार स्ट्रोक राज गोठणकरच्या बॅट मधून निघून जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील त्या म्हणजे 4 आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 धावा. कारण एक लीगल डिलिव्हरी हाताळण्याकरिता शुभम यांनी नक्कीच 2 अतिरिक्त चेंडू हाताळले होते आणि त्याच म्हणून की काय आता हा चौकार देखील आलेला आहे. तर कुठे ना कुठे हा प्रेशर रिलीजिंग स्ट्रोक आपण पाहिला राजच्या बॅटमधनं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आता पुढे सरकते होती म्हणजे 10 धावांवर. नवीन गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे तो म्हणजे चंदन आहे का? येस, चंदन म्हणजेच गोलू. नवीन गोलंदाज आता आलाय तो म्हणजे गोलंदाजी मार्कवर. चंदन याला आपण पाहणार आहोत. चंदन यादव म्हणजेच गोलू आलाय आता बॉलिंग मार्कवर. पहिल्या षटकात जरही 10 धावा खर्च केल्या तरी आताही तुमच्याकडे संधी आहे कमबॅक करण्याची. ते म्हणजे डॉट बॉल्स आणि विकेट जितक्या तुम्ही घ्याल त्या नक्कीच तुम्हालाच या मॅच मध्ये पुन्हा एकदा वरचढ नक्कीच ठरवेल. आता श्रवण आलाय तो म्हणजे बॅटिंग एंडला. चंदन बॉलिंग मार्कवर. वॉट बॉल, अगदी परफ्यूम डिलिव्हरी. उत्तर नव्हतं श्रवणकडे याचं. श्रवणला नक्कीच त्याला कट करायचं होतं पॉइंटच्या वरतून, पण बॉलचं एकंदरीत गती आणि वेग पाहता ते संभव नव्हतं आणि त्याचमुळे हा येतोय डॉट बॉल. चंदनाची जर आपण ऍक्शन पाहिली तर थोडीशी अनयुजुअल ऍक्शन, पण त्यासोबतच बॉल मधला स्पीड यावर त्याचा कुठलाही परिणाम नाही. अजून एक चांगला बॉल, बॅटची कट जरूर होती पण डॉट बॉल. नक्कीच राजेश सर देखील हेच कळवत आहेत की या पिचवर जर तुम्हाला वरचढ ठरायचं असेल तर याच रूपाची गोलंदाजी करणं भाग आहे, कारण आजचा फॉर्मॅट एकंदरीत वेगळा आहे आणि तेच मला वाटतं काहीतरी संभाषण चालू आहे राज आणि श्रवण यांच्यामध्ये, कारण राज याच्याकडे बराच अनुभव आहे. कित्येक वर्ष तो देखील अनुभवी क्रिकेट खेळतोय, तर त्याने तेच कुठे ना कुठे जाऊन सांगितलं असेल श्रवण याला. पाहूया कशा रूपाने पुढे करतात. अजून एक चांगला बॉल, सलगचे 3 चेंडू डॉट. दर्जेदार गोलंदाजी चंदन याची. चंदन यादव याला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. सलगचे 3 चेंडू आता डॉट आलेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा केल्या होत्या आणि टार्गेट आहे 21 धावांचं, म्हणजे अजूनही मॅच मध्ये शिरकाव करू शकते गोलंदाजी करणारी टीम. चंदन विरुद्ध श्रवण, चांगलं कॉन्टेस्ट आहे हे मैदानाच्या आत. अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल चंदन याचा. लागोपाठचे 4 चेंडू डॉट. मला वाटतं राज पुन्हा एक दिवस सरसावतील पुढे.
चर्चा करतील ते श्रवण सोबत की कशा प्रकारे या पुढचा खेळ तुला खेळायचा आहे. हे आता नक्कीच राज आणि श्रवण यांच्यामधलं संभाषण आपण पाहतोय. साई जवानचे कर्णधार भागेश हे पण जरा कुठेतरी विचार करीत आहेत की यापुढील बॉलिंग कशी शफल करावीची. सलगचे 4 चेंडू डॉट आपण पाहतोय चंदनचे. 5वा चेंडू डॉट येईल का? तर हो, 5वा चेंडू देखील डॉट आलाय. एकदा जोरदार टाळ्या उंचावतात चंदनसाठी, कारण क्रुशियल स्टेज मध्ये अगदी क्रुशियल पॉइंटला येत असताना काय दर्जेदार गोलंदाजी करतोय. शरीर भेदक मारा. नक्कीच वीरनी याआधी 1 धाव खर्च करत असताना ते षटक हाताळलं होतं, पण जर हा बॉल डॉट आला तर नक्कीच मेडन ओव्हर करण्याचा विक्रम जाईल, तो म्हणजे चंदन यादव याच्या नावावर. आणि या मेडन ओव्हर येते का? तर हो, NMRL याच्या आधीची नॉर्थ मुंबई मॉन्सून कप मधली पहिली वैली मेडन ओव्हर करण्याचा विक्रम जात तो म्हणजे चंदन याच्या नावावर. साई जवान संघ आणि त्यातील हा गोलंदाज चंदन यादव उर्फ गोलू. काय दर्जेदार गोलंदाजी प्रत्यक्ष आपण पाहिलं. ज्या वेळेला टीमला गरज होती त्यावेळेला डिलिव्हर कसं करायचं हे दाखवून दिलंय ते म्हणजे चंदन यांनी. मी म्हटलं होतं पहिल्या षटकात जरीही 10 धावा आलेल्या असल्या तरीही क्रिकेट या गेम मध्ये आपण कधीही कमबॅक करू शकता. आणि आता नवीन गोलंदाज अमर याला आपण पाहतोय. अमर एक उंचपुरा गोलंदाज आपण पाहतोय. राज गोटनकर त्याचा सामना करेल. आणि काय दर्जेदार गोलंदाजी केली चंदावादनी या आधीच्या षटकात. मेडन ओव्हर हाताळली आणि आता समीकरण येऊन ठेपलंय ते म्हणजे 18 चेंडू आणि 12 धावा. राज खेळतोय तो म्हणजे 6 धावांवर, तर श्रवण खेळतोय तो म्हणजे 2 धावांवर. जे काम चंदन यांनी केलं होतं त्याच मार्गावर आता निघालाय तो म्हणजे अमर देखील, कारण अमरने आतापर्यंत सर्व काही ऑब्झर्व केलं. तो त्या ठिकाणी उभा राहून सर्व काही पाहत होता आणि तीच गोलंदाजी आता तो करेल का? 17 चेंडू 12ची गरज. अजून एक चांगला चेंडू म्हणजेच लगोपाठचे 7 चेंडू डॉट. दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय साई जवान. एकूण 8 बॉल डॉट आतापर्यंत करण्यात यश आलेलं आहे साई जवानच्या गोलंदाजांना. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 16 चेंडू आणि 12 धावा. या वेळेला नक्कीच टीमचे कर्णधार भागेश या ठिकाणी पोहोचतायत आणि जोपर्यंत बॉल गॅदर होईल 1 धाव सहजरित्या पूर्ण. आणि आता कुठे ना कुठे श्रवणवर देखील थोडस एक प्रेशर असेल, पण त्याच्या समोर राज गोटनकर सारखा एक दर्जेदार खेळाडू आहे. 21 ची गरज, 21 टार्गेट आहे. 11 बरोबर ना? 11 बोललो या याच्यानंतर 11. 15 चेंडू आणि 11 धावांची गरज. अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल. अमर याच्या भात्यातून अजून एक डॉट बॉल आणि श्रवण याचा सलगचा 7वा बॉल डॉट. एकता नगर महाडाचा हा गोलंदाज आपण पाहतोय अमर याला. आणि श्रवण कुठे ना कुठे आता प्रेशर मध्ये आहे. राज गोटनकर अशा ठिकाणी जाऊन त्यांनी संवाद साधणं गरजेचं आहे, कारण राजकडे बराच अनुभव आहे. आणि कुठे ना कुठे श्रवण आता चाचपडतोय, श्रवण स्ट्रगल करतोय, पण पाहूया कशा रूपाने अमर या पुढची कामगिरी करेल. 14 चेंडू 11 धावांची गरज. पुन्हा एकदा अमर सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. या वेळेला काय घडतंय, काय बिघडतंय? अशा रूपाने अतिरिक्त धावाचा कॉल येत होता म्हणजे पंचांकडून आणि रनआउटच्या रूपात बाद व्हावं लागतंय श्रवण याला. 10 चेंडू खेळल्यानंतर बाद होतोय तो म्हणजे श्रवण. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे राज गोटनकर बॅक ऑन द स्ट्राईक.
थोडीशी चूक होती या ठिकाणी, टेक्निकल ग्लिच आपण पाहिला आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा आपण प्रॉपर इक्वेशन सांगतोय. आता 9 धावांची गरज आहे, 14 चेंडू आणि 9 धावांची गरज. आणि या स्थितीमधून बाहेर काढण्याकरिता राज गोटनकर त्या ठिकाणी आहेत. जयेश नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडवर. काय फटका खेळलाय राज आणि 2 धावा घेण्याची संधी आहे. पाहूया 2 धावा पूर्ण होतील का तर नाही. गौरांग वाकडे त्या ठिकाणी पोहोचले आणि फक्त 1 धाव. जयेश पावसकर नवीन फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडवर. त्याच्या सोबतीला आहे राज गोटनकर जो ओपनिंग साठी या मैदानात पोहोचला होता आणि आतापर्यंत चांगली फलंदाजी देखील तो करतोय. पुन्हा एकदा समीकरण बदलेल. आता 13 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त डॉट बॉलची. यावेळेला चांगला फटका, बॉडी बॅलन्स करत असताना आपल्या फीट वर जाऊन तो फटका खेळला आणि 1 धावा हा देखील फटका देऊन जाईल. आणि अशा रूपाने आता ओव्हरची होते समाप्ती आणि आता 12 चेंडू आणि 7 धावांची गरज. चला पोयसरचा महाराजा आणि क्रिकेट लव्हर्स, पोयसरचा महाराजा आणि क्रिकेट लव्हर्स कर्णधार लगेचच तयार राहायचंय तुम्हाला. आणि त्याआधी आपण क्वार्टर फायनलचा एक सामना देखील पूर्ण करणार आहोत. महादेव बॉयज बोरिवली आपल्याला सज्ज राहायचंय. कर्णधार करण चव्हाण आपण यायचंय मंचाजवळ. चंदन यादव येतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ज्यांनी मेडन ओव्हर करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता तो चंदन यादव म्हणजे गोलू. आणि त्यासोबत जर फलंदाजीचा विचार केला तर जयेश पावसकर आणि राज गोठणकर अजूनही मैदानाच्या आत उपस्थित आहेत. आता 12 चेंडू आणि 7 धावांची गरज. बारा चेंडू 7ची गरज. जयेश पावसकर ऑन स्ट्राईक. यावेळेला अगदी सहजरित्या खेळून काढलेला स्ट्रोक, पण चुकीच्या दिशेने थ्रो करण्याचा मनसुबा होता आणि जोपर्यंत थ्रो करत होते तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण. इक्वेशन पुन्हा एकदा बदलेल. आता 11 चेंडू 6ची गरज. अब जरूरत होगी 6 रनों की और आपके पास गेंदें शेष है 11. अब 11 गेंदें और 6 रनों की अब दरकार रहेगी इस मैच में. उसी के साथ रिक्वेस्ट करूंगा महादेव बॉयज बोरिवली कैप्टन करण चौहान से कि आपको स्टेज की ओर आना है. बढ़ेंगे फिर एक बार लाइव एक्शन की ओर जहां पर चंदन यादव बिल्कुल ऑन द मार्क बॉलिंग करते हुए. अच्छी गेंद और एक अच्छी गेंद इस बार, लेकिन जरूर यहां पर अंपायर्स हम तक मुड़ेंगे और बताएंगे कि इट इज अ वाइट बॉल. लेग स्टंप से काफी ज्यादा बाहर ये गेंद और उसी के साथ इक्वेशन में होगा बदल. और अब जरूरत होगी 5 रनों की. गेंदें अभी भी आपके पास 11 शेष है. 11 गेंदें और 5 रनों की दरकार रहेगी इस मैच में. 11 balls and 5 runs required. और जरूर इस मैच का अगर आपने हाल देखा तो इस मैच में सबसे ज्यादा महत्वपूर्ण ये ओवर रहेगी जिसमें चंदन यादव बिल्कुल भली भांति ये जानते हैं कि राज गोटनकर का अगर वो विकेट लेने में यश प्राप्त करते हैं तो जरूर इस मैच में एक बदल होगा. इस बार बैट की जरूर लगी थी लेकिन बॉल जाकर गिरा है नो मैन्स लैंड में. जब तक भाग्येश वहां पर पहुंच पाते एक और रन ऐड हो जाएगा टीम के खाते में. और इसी के साथ इक्वेशन में भी चेंज. अब आखिरी की 10 बॉल और 4 रनों की दरकार. 10 बॉल और 4 रनों की दरकार. जयेश पावसकर होंगे अब स्ट्राइकिंग एंड पर, लेकिन उनके सामने चैलेंज होगा चंदन यादव का. इस बार बहुत ज्यादा ऊंचाई प्राप्त करती हुई ये गेंद, लेकिन और एक गलती होती हुई वहां पे गौरांग वाकड़े से. बट जैसे कहा जाता है कि यहां पर मिस्टेक्स वोंट बी स्पेयर्ड. वाइड +1 यानी कि अब 2 रन आपको मिल जाएंगे और अब गेंदें शेष होंगी 10 और रनों की दरकार होगी 2, यानी 2 रनों की दरकार और गेंदें आपके पास है 10.
बिल्कुल काम एंड कंपोज माइंडसेट से यहाँ पर बैटिंग की है राज गोठनकर ने। अपने टीम को किस तरीके से आगे लेकर जाना चाहिए वो दिखाया है यहाँ पर राज गोठनकर ने, क्योंकि जब श्रवण बार बार लगातार डॉट बॉल अपने नाम कर रहे थे तभी राज गोठनकर बिल्कुल शांति से मैच को किस तरीके से आगे लेकर जाना है वो देख रहे थे। और यहाँ पर ये विनिंग स्ट्रोक आता हुआ राज गोठनकर के बैट से, और इस तरीके से ऑल स्टार्स मलाड इस मैच को 9 गेंदें रखकर अपने नाम करती हुई। चलिए मैन ऑफ द मैच के लिए भी मैं बुलाऊंगा प्लेयर को, बट उसी के पहले दोनों ही कैप्टन से रिक्वायर करूंगा आपको आना है मंच की ओर। महादेव बॉयज कैप्टन करण चौहान, और जरूर हमारे यहां पर आशुतोष जी भी उपस्थित है, उनके हाथों से हम टॉस भी करेंगे और मैन ऑफ द मैच का पुरस्कार भी दिया जाएगा। सो आई विल लाइक एंड इनवाइट करण चौहान ऑन टू द स्टेज फॉर द नेक्स्ट टॉस। आणि त्यासोबतच विनंती करेन राज, तुला देखील यायचं आहे मंचावर, कारण तू ठरलायस या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। आणि राज राज तुझ्यासोबत जिशानला पण घेऊन ये, कारण टॉस देखील आपण करून घेणार आहोत। राज जिशानला देखील घेऊन ये, आपण टॉस देखील करतोय। तर सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देणार आहोत। आमचे मान्यवर देखील मंचावर उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत। आणि त्यानंतर आपण नाणेफेकीचा कौल देखील पूर्ण करून घेणार आहोत, ज्या ठिकाणी ऑल स्टार्स मलाड आणि महादेव बॉयज बोरिवली दोन्हीही संघनायक देखील उपस्थित आहेत।